बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात आणि मवियाकडून आमने सामने या ठिकाणी पाहायला मिळाले। भाजपाकडून राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात येत होतं, तर मवियाकडून गृहमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती। भाजपा आणि मविया कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले। यावेळी मवियाकडून गृहमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती, तर भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होतं। यावेळी मवियाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झालेली पाहायला मिळाली। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। विजय, भाजपा आणि मविया आमने सामने आलेले आपण पाहिले आहेत। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच जर बघितलं सकाळी 11 वाजता जे आंदोलन आहे दोघांचे आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये आंदोलन सुरू होते। यावेळी जर बघितलं तर महाविकास आघाडी आणि भाजपाचे आंदोलन एकमेकांचे जे गट आहे दोन्ही ते समोर आले होते। एक जण भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करतो, दुसरा गट जो आहे तो गांधी आहे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते। त्यावेळी जर बघितलं तर समोर गट आलेले परिसरात जे आहे तेव्हा शांतता पसरली होती। त्यामुळे जर बघितलं ठाकरे गटाचे जे कार्यकर्त्यांना आहे क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले होते। त्यानंतर आता जर बघितलं तर सध्या क्रांती चौकाची परिस्थिती जी आहे ती आता निवडलेली आहे आणि पोलिसांनी जे आहे ते वेळेचा हस्तक्षेप करून या ठिकाणी जर बघितलं तर शांतता निर्माण केलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकामध्ये जवळपास एक तासभरचा बल जो आहे तो हा संपूर्ण राडा छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू होता। त्यामुळे पोलीस प्रशासन जे आहे ते तात्काळ दखल घेत आता काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला असून आता सध्या क्रांती चौकामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते आता अटक करण्यात आलेली आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।